राम नारायण राम। धर्म आणि कर्म हे एका नाण्याचे दोन पैलू मानले जातात। बरेच लोक म्हणतात की आपले कर्मच आपला धर्म आहे, तर काही वेळा लोक असेही म्हणतात की धर्माचे रक्षण करणे हेच सर्वोच्च कर्म आहे। आपल्या महागुरु बालक ब्रह्मचारीजी या विषयावर काय म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनातून आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की धर्म आणि कर्म नक्की काय आहे। प्राचीन काळात प्रत्येक व्यक्ती असेच म्हणायचा की कर्मच आपला धर्म आहे। तुम्ही कोणताही धार्मिक ग्रंथ उघडून वाचून पहा, त्यामध्ये तुम्हाला हेच उल्लेख सापडतील। आपले महागुरु बालक ब्रह्मचारीजी म्हणतात की कर्म माणूस करत नाही, तर कर्म आपली सृष्टी करते, जी आपल्याला इथे पाठवते, आपल्याला जन्म देते। म्हणजेच हे आकाश आणि निसर्ग आपण त्यांच्यापासूनच उत्पन्न झालो आहोत। माणसाकडे आज जे काही आहे ते सगळं आकाश आणि निसर्गाचीच देण आहे। आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि ऊर्जा या पंचमहाभूतांनीच सगळं निर्माण झालं आहे। जर हे नसते तर आपण श्वास कसा घेतला असतो, जिवंत कसे राहिलो असतो। म्हणूनच जे काही कर्म आहे ते सगळं ह्यांच्याच माध्यमातून घडतं। माणूस फक्त चिंतन करतो, तत्वांनुसार वागतो। आकाशाने निसर्गाची निर्मिती केली, सृष्टीची रचना केली आणि त्याच सृष्टीतून आपण सगळे आहोत। हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे। ह्याच सगळ्यांमधून आपल्याला ऊर्जा मिळते, आपलं चैतन्य जागृत होतं, आपला विवेक घडतो। माणूस जे काही करतो ते योग्य आहे की अयोग्य हे आपला विवेक आपल्याला सांगतो। आयुष्यात किती वेळा असे क्षण येतात जेव्हा आपण कोणाचं मन दुखावतो, नको असतानाही कोणाचं वाईट करतो आणि मनात विचार येतो, आपल्याला कोण पाहतंय। आपण कुणालाही सांगणार नाही की आपण चुकीचं काही केलंय, आपण सांगितलं नाही म्हणजे कुणालाच कळणार नाही असं वाटतं, पण आपल्या आतला विवेक, आपलं मन हे सगळं जाणतं। आपण चुकीचं काही करत असतो तेव्हाच आपला विवेक आपल्याला सावध करतो की हे चूक आहे, करू नये। म्हणून असं कधीही समजू नका की आपल्याला कोणी पाहत नाही, आपल्याला आपला विवेक पाहतोय, आपली अंतरात्मा पाहते आहे। कधी कधी माणूस स्वतःला खूप अशक्त आणि असहाय्य समजतो। आयुष्यात बऱ्याचदा परिस्थिती आपल्या विरोधात असते, आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही, आपण आपला विवेक ऐकू शकत नाही। अशा वेळी माणूस निराश आणि हतबल होतो। अशा अवस्थेत ध्यान, मेडिटेशन खूप उपयुक्त ठरतं। ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला, विवेकाला, अंतरात्म्याला बळकट करतो, त्यांना आपल्या नियंत्रणात आणू शकतो। म्हणून प्रत्येक माणसाने ध्यान अवश्य करावं। जेव्हा आपलं मन, विवेक सगळं नियंत्रणात असेल तेव्हा सृष्टी तुमच्याकडून चांगली कर्म घडवेल आणि तीच तुमची धर्म होईल।